धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे औरंग्याचा सरदार मुकर्रब खान याने फितुरीने पकडले। त्यानंतर औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या कुराणातील आदेशानुसार अत्यंत क्रूरपणे केली। मासिरे आलमगिरी या साकी मुस्तैद खान याने लिहिलेल्या औरंगजेबाच्या अधिकृत इतिहासात संभाजी महाराजांची हत्या कशी झाली याचा सविस्तर वृत्तांत दिला आहे। त्यात संभाजी महाराजांना उद्देशून अनेक अपशब्दही वापरले आहेत। हेदाया खंड 2 पृष्ठ 279 मध्ये या शिक्षेकरता संदर्भ म्हणून दिलेल्या कुराणाच्या सुराह 5 आयत 33 चा अनुवाद असा: अल्लाह व त्याच्या प्रेषिताविरुद्ध जे युद्ध पुकारतात ते देशात उपद्रव करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी ही शिक्षा आहे। शिरच्छेद वा क्रूसावर चढवणे किंवा विरुद्ध बाजूंचा हात व पाय कलम करणे किंवा हद्दपार करणे। मृत्यूलोकात हीच त्याची विटंबना आहे व मृत्योपरांत जगात म्हणजेच जहन्नुममध्ये त्यांच्यासाठी कठोर शिक्षा राखून ठेवली आहे। औरंग्याने शंभू महाराजांना पकडल्यापासून 40 दिवस महाराजांवर क्षणाक्षणाला अत्याचारांची खैरी झाडली होती। 40 दिवस महाराजांनी यमयातना सहन केल्या। त्यांची नग्न पायी धिंड काढली गेली। 10 दिवस हातापायांची 10 बोटे काढण्यात आली। एक दिवस मनगट, दुसऱ्या दिवशी हात, पुढच्या दिवशी खांदा, नंतर पाय, असं करत एक दिवस एक अवयव तोडला जात होता, क्रूरपणे कापला जात होता। त्यांच्या डोळ्यांमध्ये लाल तप्त सळ्या घालून त्यांचे डोळे फोडले। त्यांची जीभ कापण्यात आली। काकडी सोलावी तशी महाराजांच्या देहावरची चांबडी सोलण्यात आली आणि फाल्गुन अमावस्येच्या दिवशी डोक्यापासून पायापर्यंत महाराजांच्या देहाचे कुऱ्हाडीने तुकडे तुकडे करून इंद्रायणी भीमेच्या प्रवाहात फेकून देण्यात आले। तीळ करून हाल करून महाराजांची निर्घृण हत्या केली। मासिरे आलमगिरीचा संदर्भ लक्षात घेता आणि औरंगजेबानं केलेल्या क्रूर कृत्याचा पडताळा त्यातून घेता हे निश्चितच सिद्ध होतं की औरंग्याने महाराजांची हत्या ही कुराणाच्या आज्ञेनुसार केली, कुराणातल्या प्रमाणांनुसार केली।